मित्रांनो, आजचा विषय आपला जी की आज भारतासारख्या देशावर आपल्या जी की सगळी जी काही दुनिया आहे, या दुनियामध्ये जे काही देश आहेत ते सगळे देश भारताच्या संस्कृतीचं गुणगान गात होते. अशा देशामध्ये आज ज्या विद्यार्थ्यांना भारताचं भविष्य म्हटलं जातं, तिथेच आज या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. आज चित्र काही वेगळंच होतं मित्रांनो. एकीकडे नरेंद्र मोदी स्वतःचं गुणगान करताना आपल्याला दिसत होता. जे की लोकसभाचं भाषण असतं, त्या भाषणाच्या वेळेस स्वतःचं किती गुणगान करायचं अशा पद्धतीने गुणगान करत होता. आणि दुसरीकडे ज्या देशाचं भविष्य म्हटलं जाणारे युवा आहे, त्या युवांवरच लाठीचार्ज होताना आपण बघितलं. ही अशी सगळी परिस्थिती बघत असताना आपण शेतकरी या लोकांकडनं कसल्या अपेक्षा ठेवू शकतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मला पडला. खरंच एवढं दुर्दैव भारताचं होतं का, किंवा एवढं दुर्दैव यायला पाहिजे का? तर नक्कीच नाही. याला कारण काय मित्रांनो? याला कारण गुंडशाही, अशिक्षितपणा. खरंच जर आपण अशा लोकांना निवडून दिलं भविष्यात, तर ही सगळ्यात मोठी असलेली म्हणजे पुढच्याला मार मागचा शहाणा अशा पद्धतीची गोष्ट आपल्यासोबत आताही घडलेली आहे. यापुढे आपण कधीही अशा अशिक्षित गायछाप गावगुंड माणसांना कधीही मतदान करणार नाहीत, एवढं तर नक्कीच. आणि जे करतील मग त्यांच्या मुलांचं भविष्य असंच अंधारात असणार आहे. आज आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आज आपल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी यांनी सरकारी शाळा ठेवल्या नाही. हे काही फक्त नरेंद्र मोदीसाठी नाही आहे. महाराष्ट्रात देखील एक नरेंद्र मोदी बसवून ठेवला आहे. त्या नरेंद्र मोदीच्या छावा नाही म्हणता येणार, नरेंद्र मोदीच्या बच्च्याने असंच महाराष्ट्र देखील नाचवून ठेवला आहे. सगळ्या स्तरांवर, सगळं देशात आणि महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसत आहे. देशाचा विचार केला तर सगळीकडे गुंडशाही, सगळीकडे महागाई, सगळीकडे विद्यार्थ्यांचं शोषण, विद्यार्थ्यांचे पेपर लीक. या हरामखोरांना काय माहिती अभ्यास करून कशा पद्धतीने विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो आणि एक एक मार्कासाठी, पॉईंटसाठी, नीटमध्ये पॉईंटसाठी विद्यार्थी लढत असता, जीवाचं रान करता आणि तेच पेपर हे लाखो पैसे देऊन पेपर फोडता. बरं, या नरेंद्र मोदीला एवढं कळायला पाहिजे की आपण एवढी जी काही फोर्स लावतोय, एवढा जो काही आकार तांडव करतोय, हे सगळी गोष्ट जर प्रत्येक सेंटरला 5-5, 2-2 पोलीस किंवा CRPFचे जर जवान ठेवले असते तर अशा पद्धतीची गोष्ट झाली असती का? किंवा ज्या वेळेस पेपर सेट होतो त्याच वेळेस या ज्या लोकांनी अशा प्रकारचे कृत्य केले त्या लोकांवर कडक कारवाई झाली असती का? तर या गोष्टींचं अवलोकन करणं गरजेचं होतं, ना की ह्या लोकांना, या विद्यार्थ्यांना, प्रोटेस्टवाल्यांना काल किती दुर्दैव झालं हो, की त्या कशा पद्धतीने यांनी सोनम वांगचुकला नेऊन तिकडे बसवलं उपोषण तोडण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे की तारा सितारा, भारताला लागलेली कीड आहे, ही तारा सितारा जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं आणि भारताचं असंच नुकसान होणार. काही दिवसांनी नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या सगळ्या देशांसारखी जी काही परिस्थिती या देशांमध्ये उद्भवली होती, त्याच पद्धतीची परिस्थिती आपल्या देशात देखील नक्कीच उद्भवणार. आणि याला कारण असणार हे अशिक्षित गावगुंड. या गावगुंडांनी सगळं सामान्य माणसाचं जीवन, या लोकांना काही पडलेली नाही आहे. जर विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे हे करत असतील तर शेतकऱ्यांवर यांनी किती अत्याचार करतील याचा विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा आणि या सरकारविरुद्ध काय म्हणणं आहे तुमचं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा.